या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना लिंगायत समाजानं जाहीर पाठिंबा दिलाय। वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक शुक्रवारी सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक तथा सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती। या बैठकीत सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी सिद्धेश्वर सहकारी कारखाना त्याचे चेअरमन काडादी यांनी चिमणी प्रकरणाचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या बैठकीत बोलताना धर्मराज काडादी म्हणाले, आमदार प्रणितीताई शिंदे यांनी चिमणी पडल्यानंतर तात्काळ साखर कारखाना स्थळावर येऊन पाहणी केली, तसेच सर्व कामगारांना त्यावेळी त्यांनी धीर दिला होता। प्रणितींच्या अंगामध्ये काम करण्याची एक धमक आहे। आपल्या सिद्धेश्वर कारखान्याचे दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ अशा 5 तालुक्यांमध्ये सभासद आहेत। यावेळी मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून सभासदांची एक बैठक घेणार आहे। या बैठकीत मी सभासदांना ज्यांनी मला त्रास दिलाय, कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले, अशा भाजपाला चारी मुंड्या चित करा आणि प्रणितीताईंना पाठीशी राहा, त्यांना जाहीर आवाहन करण्यात आले। प्रणिती यांनी विधानसभा सभागृहात सुद्धा आपल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा विषय वेळोवेळी मांडला आणि सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात धारेवर त्यांना धरलं होतं। सुशीलकुमार शिंदे यांनीही यात्रेवेळी रस्त्याच्या विषयी स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता, याची आठवण काडादी यांनी यावेळी उपस्थितांना करून दिली। या प्रसंगी या बैठकीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, बाजार समितीचे संचालक अमर पाटील, केदार उंबरजे, अशोक पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शिवयोगी शास्त्री हिरेमठ, सिद्धाराम चाकोते, शंकर पाटील, रामदास फताटे, अनिल सिद्धी, हरीश पाटील, विजयकुमार हत्तुरे, रमेश बावी, सकलेश बाभुळगावकर यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना, सिद्धेश्वर देवस्थान, सिद्धेश्वर शिक्षण संस्था, सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकारी सह समाजातील मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी सुरेश हसापुरे यांनी प्रास्ताविक केले। उपस्थित असलेले माझे सरकारी सन्माननीय सिद्धारामजी मेहत्रे, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते सन्माननीय विश्वनाथजी चाकोते, माझे दुसरे सहकारी श्री अमर पाटील, या ठिकाणी 2 दिवसापूर्वी म्हणजे कालच फोन करून अशा बैठकीचं नियोजन व्हावं अशा पद्धतीची गरज लक्षात घेऊन बोलवलं। त्या निमित्तानं समाजातील विशेष करून सिद्धेश्वर परिवार सर्व प्रतिष्ठित व्यापारी या ठिकाणी आपण सर्वजण आलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत करतो। ज्यांनी या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली, त्यामध्ये अशोक पाटील केणी, विजयकुमार हत्तुरे, शंकर पाटील, शिवयोगी शास्त्री, मल्लिकार्जुन पाटील, आमचे कुंभारीचे असे सर्वच समाजातील प्रमुख प्रतिनिधित्व करणारे मंडळी यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केली ती आपल्याला सर्वांना आपण त्याशी सहमत असाल असं मी मानतो। ज्या लोकसभा सोलापूरच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ही बैठक बोलवलेली आहे, या बैठकीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम शिंदे साहेबांना आणि काँग्रेस पक्षाला
मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की गेल्या 2 निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतर आपण प्रणिती या ठिकाणची उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या शहराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या ठिकाणी प्रणितीताईंच्या माध्यमातून एका खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आणि ज्यांना समाजाचे प्रश्न समजत आहेत, समाजाचे प्रश्न सोडवण्याचं ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे अशा एका नेतृत्वाला प्रतिनिधित्व करण्याची या ठिकाणी आपण संधी दिली. आता सांगितलं विश्वनाथजींनी, त्याच्यानी सारे काही तसं वीरशैवच आहे. त्यामुळं वीरशैव काही असले तरी आपल्या समाजातल्या मधून आपण सातत्याने, मी त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त बोलणार नाही, कारण माझ्यापेक्षा आपण सर्वजण त्यांना जवळून जाणतात. करमाळ्याच्या त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे आणि जाणलेला आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. परंतु जेव्हा जेव्हा विविध अशा संस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे आपण नेतृत्व दिलंय, त्या ठिकाणी कुठलेही प्रश्न आले, कुठल्याही अडचणी आल्या तर सातत्यानं शिंदे साहेबांकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी ताबडतोब त्या कशा सोडवता येईल यासाठी प्रयत्न केलेला आहे. एकच उदाहरण सांगतो. सिद्धेश्वर देवस्थानच्या उपमैदानाचा प्रश्न झाला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं तिथं रोड सोडत नाही अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केला आणि त्यांना सर्व या लोकप्रतिनिधींनी सपोर्ट केला. सगळीकडनं हा प्रश्न सुटेल अशा पद्धतीनं मी प्रयत्न करत होतो, परंतु मला कुठंच काही त्यामध्ये मार्ग दिसत नव्हता. शेवटी मी शिंदे साहेबांकडे गेलो की अशा पद्धतीनं आम्ही बोलतोय, सगळे कोर्ट ऑर्डर आमच्या बाजूने आहे आणि तरीही ते देत नाही. शिंदे साहेबांनी मला वेगवेगळे मार्ग सांगितले, परंतु त्यातूनही काही मार्ग सुटले ना. शेवटी साहेब म्हणाले मी स्वतःच मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो आणि त्या बाबतीत आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ. आणि त्यांनी पुढाकार घेतला. तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी मुंबईमध्ये सर्व प्रतिनिधींना घेऊन फडणवीसांच्या समोर त्यांनी बैठक घेतली आणि ते वर्ष त्या ठिकाणी तो रोड आपल्यासाठी कसं सोडता येईल यासाठी प्रयत्न केला. त्यावेळेस दुसरा कोणी लोकप्रतिनिधी असतं तर ते काही आपल्या पक्षाचे नाही, आपल्याला काही करता येत नाही अशा पद्धतीने जे पक्षात होते त्या मंडळींनी आपल्याला त्या पद्धतीने विरोध केला. दाखवताना आपल्याबरोबर होते म्हणणार आणि करायचं ते विरोधच केला आणि इव्हन तेवढं करून सुद्धा शेवटी पोलीस यंत्रणा वापरून तो रोड आपल्याला वापरायला दिला नाही. अशा पद्धतीचे एक गलिच्छ राजकारण गेल्या 10 वर्षापासून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. या निमित्तानं एक चांगलं झालेलं आहे की आमचे सिद्धार्थ नेते असू देत, त्यांनी आता बरंचसं बोलले, परंतु मी समाजाला दोष देत नाही. समाजाच्या दृष्टीनं जेव्हा एखादा प्रतिनिधी किंवा एखादा युवक किंवा एखादा आपल्यातलाच माणूस पुढे जात असतो, त्याच्याबद्दलची काही आशा वाटते, काही बदल पाहिजे असतो, अशा वेळेस समाज अशा पद्धतीने विचार करू शकतो. त्याला आशा वाटते की हा एखादा माणूस काहीतरी पुढे जाऊन करेल आणि म्हणून कोणालाही मिळालं नाही, आपल्या आधीच्या पिढीला कधी मिळालं नाही. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.